की स्तुति हो। प्रभूच्या फार कळवळामुळे आम्हाला अजून एक सुंदर दिवस देवाने दिलेला आहे. और प्रभु की अपार दया के कारण हमें और एक संधि मिला है। गेल्या 2 दिवस आम्ही नकारात्मक कार्य आणि सकारात्मक कार्याबद्दल अवलोकन केला. और पिछले 2 दिन से हम कुछ नकारात्मक बातों को और जो पॉजिटिव बात है उसके बारे में हम मनन किए. आणि स्वर्गीय कार्य आणि जगातल्या कार्य दोन्ही आम्ही तुलना करून बघितल्या. और स्वर्ग की बातों को और इस दुनिया की बातों को हमने तुलना करके देखा. नकारात्मक कार्यामध्ये 4-5 विषय आपल्याकडे मी बोलला होता. और जो निगेटिव बातें हैं उसके बारे में 4-5 बातों को मैंने आपसे कहा था. सर्वांना आठवण असणार है की नाही. और आप सबको याद होगा. नकारात्मक कार्य जग आणि पापमय शरीर स्वयं. आणि काल असं मी सांगितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे सर्व नकारात्मक कार्याबरोबर व्यवहार केला. और कल हमने देखा कि प्रभु यीशु मसीह ने सूली पर रहते हुए जो भी निगेटिव बातें थे उसके साथ व्यवहार किया, उसका सामना किया. आणि 5 विषय सांगितला होता. अजून एक विषय आहे स्वयं. और 5 बातें 5 विषय के बारे में हम देख रहे थे. और 6वां विषय यह है कि स्वयं कसा उत्पन्न झाला और स्वयं की निर्मिती किस प्रकार हुई. प्राण प्लस पाप फिर स्वयं निर्माण हुआ. प्रेज द लॉर्ड. आपण वाचूया गलातियरास पत्र 2 अध्याय आणि 20वा वचन. सर्वांना पाठ असणार ह्या वचन आहे की नाही. पुष्कळ वेळा आपण ऐकलं असेल. गलातियों की पत्री उसका 2 अध्याय और उसका 20 पद. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ गया हूँ. अब मैं जीवित न रहा पर मसीह मुझ में जीवित है. और मैं शरीर में अब जो जीवित हूँ तो केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है जिसने मुझसे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दे दिया. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. और मैं मसीह के साथ सूली पर चढ़ाया गया. आणि मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. और मैं जीवित हूँ ऐसा नहीं तो प्रभु यीशु मसीह मुझ में जीवित है. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे ज्या देवाच्या पुत्राने माझ्यावर प्रेरित केली व स्वतःला माझ्याकरिता दिले त्याजवरील विश्वासाने ते आहे. अब मैं इस शरीर में जो जीवित हूँ उस विश्वास के द्वारा जीवित हूँ जो पुत्र पर है जिसने मुझसे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दिया. इथे पौल सांगितलेलं आहे मी वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. और यहाँ पर प्रेषित पौल इस प्रकार कहता है कि मैं प्रभु यीशु मसीह के साथ सूली पर चढ़ाया गया हूँ. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियानो आम्ही म्हणजे खोल रीतीने असं समजून घेतली पाहिजे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असता तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांच्या बरोबर होता. और आत्मिक रीति से बहुत ही गहराई से अगर हम सोचेंगे, इसके ऊपर मनन करेंगे तो जब प्रभु यीशु मसीह को सूली पर चढ़ाया गया वो अकेला नहीं था तो उसके साथ हम सब भी सूली पर चढ़ाए गए. प्रेज द लॉर्ड. या दृष्टिकोनात या विषय आम्ही पाहणे अत्यंत मनोहर आहे. और इस बात को इस रीति से देखना बहुत ही जरूरी है. एवढंच नव्हे ज्याने आम्हावर प्रेम केला त्या ख्रिस्ताबरोबर असलेलं आमचं प्रेम आम्ही प्रभूकडे दाखवणे देखील आहे. और प्रभु यीशु मसीह ने हमसे जो प्रेम किया है वो प्रेम हमें पिता परमेश्वर को दिखाना जरूरी भी है. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आम्हामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये मी पण आहे. हर एक मनुष्य में स्वयं है. म्हणजे गर्व है. काही घरामध्ये देखील नवरा म्हणणार की जसं मी सांगतो तसं चालला पाहिजे.
और बहुत घर में हम देखने को पाते हैं कि पति कहता है जैसा मैं कहूँगा वैसा ही होना चाहिए. नाही, बायको असं म्हणणार की नाही नाही, म्हणजे जसं मी सांगतो तसंच केलीच पाहिजे. और जो पत्नी है वो कहती कि नहीं आपकी नहीं चलेगी, जैसा मैं कहूंगी वैसे ही होना चाहिए. सर्व ठिकाणी मी पण म्हणजे स्वयं राज्य करतात. और हर जगह पे अपना स्वयं जो है वो वहां पर खड़ा करते हैं. आम्ही पॉलिटिक्स मध्ये राजकारण आम्ही बघितलं असतात, तिथे पण स्वयं कार्य करतात. और हम राजनीति में भी देख सकते हैं कि वहां पर भी जो स्वयं है वो कार्य करता है. प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक घरामध्ये स्वयं राज्य करतात. हर एक ऑफिस में, हर एक कंपनी में, हर एक कार्यालय में या घर में स्वयं जो है वो कार्य करता है. तरी स्वर्गातून एक व्यक्ती आला, और स्वर्ग से एक मनुष्य आया त्यांच्यामध्ये स्वयं नव्हता. और उसमें स्वयं नहीं था. त्याने असं म्हणाला, हे देवा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो. और प्रभु यीशु मसीह ने इस प्रकार कहा है, पिता आपकी इच्छा पूरी करने के लिए मैं आया हूँ. स्तोत्र संहिता 40 आणि 6 वचनामध्ये भजन संहिता 40 और उसका 6 पद. यज्ञ पशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेत. हा. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. 7वा वचन. यावरून मी म्हणालो, हा. पहा मी आलो आहे. ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवले आहे की हा. हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला संतोष आहे. बघा, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला संतोष आहे. प्रेज द लॉर्ड. भजन संहिता 40 उसके 8 पद में इस प्रकार लिखा है कि हे प्रभु आपकी इच्छा पूरी करने में मुझे संतोष है या खुशी है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या अंतःकरणातील म्हणजे ओझ किंवा देवाच्या अंतःकरणातील नीतिमत्व, देवाच्या अंतःकरणातील प्रेम आणि आमावर असलेला प्रेम सर्व ओळखून घेतला. और प्रभु यीशु मसीह ने पिता के हृदय में जो प्रेम था और हमारे हृदय में जो प्रेम है ये सब कुछ उसने परखा. आणि जगाकडे आला. और उसके बाद वो इस पृथ्वी पर आए आमावर प्रेम करून त्याने आला. और उसने हमसे प्रेम किया और हमारे लिए मनुष्य बनकर इस पृथ्वी पर आए. आणि वाचा योहानकृत सुवर्तमान 5वा अध्याय आणि 37 वचन. योहान रचित सुसमाचार उसका 5 अध्याय और उसका 37 पद. कारण ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मजविषयी साक्ष दिले आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिले नाही. आणि 5:19 उसका 5 अध्याय और उसका 19 पद. यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, पुत्र जे काही पित्याला करीताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतःहून काही करिता येत नाही. Praise the Lord. कारण जे काही तो करीतो ते पुत्रही तसेच करीतो. 30 वचन. और उसका 30 पद. माझ्याने स्वतःहून काही करवत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करीतो आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे. कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो. Praise the Lord. बघा, पित्याच्या इच्छा जाणून घेतला आणि त्या इच्छेनुसार सर्व करण्याकरिता त्याने आला. पिता की इच्छा जानकर उसके इच्छा के अनुसार करने के लिए प्रभु यीशु मसीह आए. आणि त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे समय वापरत असता देखील स्वइच्छेने काही केलं नाही. म्हणजे पित्याच्या वेळेपर्यंत त्याने वाट पाहिल्या. और प्रभु यीशु मसीह हर समय पिता का जो समय है वह आने की राह देखकर फिर वो किया. बघा, योहान 7वा अध्याय 6 वचन. योहान रचित सुसमाचार उसका 7 अध्याय और उसका 6 पद. त्यावरून येशू त्यांस म्हणाला, माझा समय अजून आला नाही. तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे. आणि 7वा अध्याय 16-17 वचन. और उसका 16 और 17 पद. योहान उसका 7 अध्याय 16 और 17 पद. येशूने त्यांस उत्तर दिले, माझी शिकवण माझी नाही
तर ज्याने मला पाठविले त्याचे आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास कोणी मनात आणल्यास या शिकवणीविषयी त्याला समजेल की ही देवापासून आहे किंवा मी आपल्या मनसे बोलतो. Praise the Lord. आणि 18 वचन बघा. 18 पद. जो आपल्या मनसे बोलतो तो स्वतःचेच गौरव पाहतो, परंतु आपणाला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे. Praise the Lord. त्यामध्ये काही अनर्थ नाही. हे प्रियांनो ऐका, आमचे प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे आकाश आणि पृथ्वी सर्वांचा मालक होता. और प्रभु यीशु मसीह आकाश और पृथ्वी का अधिकारी था. आणि त्याने स्वर्ग सोडून आला एवढंच नव्हे, और वो स्वर्ग छोड़कर आया इतना ही नहीं, आणि पित्याच्या अंतःकरणाला प्रसन्न करण्याकरिता त्याने प्रयत्न केला. और पिता के हृदय को प्रसन्न करने का उसने कोशिश किया. आता आम्ही वाचलेल्या वचनावरून आपण काय समजून घेतलं? अभी हम पढ़े हुए वचन के द्वारा हम क्या समझते हैं? पित्याच्या इच्छा, पिता की इच्छा पित्याची वेळ और पिता का समय आणि पित्याच्या शिकवण और पिता का उपदेश आणि पित्याचा गौरव पाहिला और पिता की महिमा देखी. स्वतःच्या गौरवासाठी त्याने काही केलं नाही. और प्रभु यीशु मसीह ने खुद के महिमा के लिए कुछ भी नहीं किया. प्रत्येक कार्य करत असता प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणातील एकच एक विचार असा आहे की ज्याने मला पाठवले, ज्याने मला जगाकडे पाठवलेल्या त्या पित्याच्या नावाचा महिमा झालाच पाहिजे. और प्रभु यीशु मसीह जब कभी भी कुछ भी कार्य करता था उस समय उसका एकमात्र इच्छा रहता था कि जिसने मुझे भेजा है उसकी नाम की महिमा ये काम के द्वारा होनी चाहिए. Praise the Lord. त्या ख्रिस्ताच्या काल आम्ही असं ऐकलो की दोन विषय है की नाही, नकारात्मक कार्य आणि सकारात्मक कार्य. और दो विषय के बारे में हमने देखा कि सकारात्मक काम और नकारात्मक काम. म्हणजे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे सर्व नकारात्मक कार्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त व्यवहार केला. और प्रभु यीशु मसीह ने हर एक सकारात्मक बातों के बारे में प्रभू येशू ख्रिस्तांच्या मृत्यूद्वारे सर्व नकारात्मक कार्याबरोबर व्यवहार केला. और प्रभु यीशु मसीह ने सूली पर रहते समय अपने मरने के समय हर एक नकारात्मक निगेटिव बातों के साथ व्यवहार किया. आणि त्यांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे सर्व सकारात्मक आशीर्वाद आम्हाला उपलब्ध करून दिले. और प्रभु यीशु मसीह ने अपने पुनरुत्थान के द्वारा हर एक पॉजिटिव आशीष हमें दे दी. म्हणून त्यांच्या मरण आणि पुनरुत्थान फार प्रामुख्य आणि अत्यंत महान विषय आहे. और इस कारण प्रभु यीशु मसीह का मृत्यु और उसका पुनरुत्थान बहुत ही महत्वपूर्ण ऐसा विषय है. म्हणून वचन सांगतात की आपण आपला विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू ह्यांच्याकडे पाहत असावे. और इस कारण वचन में इस प्रकार लिखा हुआ है कि हमारा विश्वास का निर्माण करता और पूर्ण उत्पादन करता प्रभु यीशु मसीह की ओर ताकते रहे. सर्वांनी मिळून त्या वचन सांगा. इब्रिलोकास पत्र 12 अध्याय आणि दुसरा वचन. इब्रानियों की पत्री उसका 12 अध्याय और उसका दूसरा पद. जसं आम्ही काल वाचलो तसा बिंदू आपण वाचा आणि बाकी सर्वांनी मागे बोल. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. Praise the Lord. म्हणून सर्वदा आम्हाला आश्रय ठेवण्याकरिता एकच एक ठिकाणी आहे, ते वधस्तंभ आहे. और हम जिसके ऊपर भरोसा रख सकते हैं वो एक ही जगह है, वो है सूली. Praise the Lord. आपण वधस्तंभावरील आमच्याकरिता खिळलेला आम्ही ख्रिस्ताकडे पाहिला असता आम्ही कधीही लज्जित होणार नाही. और जब हम प्रभु यीशु मसीह जो सूली पर चढ़ा हुआ है
वहां पर हम देखेंगे तो हम कभी भी लज्जित न होने पाएंगे। Praise the Lord. आणि आज दोन अर्पणाविषयाबद्दल तुम्हाला समजावून देतो. और दो अर्पण या दो यज्ञ के बारे में हम देखेंगे। त्याच्यानंतर एक कसाला देवाने असं योजना केलेलं आहे ते नंतर समजावून देणार. और प्रभु ने ये योजना क्यों किया है इसके बारे में भी हम तुम्हाला देखेंगे। माहिती लेवियाच्या ग्रंथामध्ये 5 अर्पण आहे. और लेवी की पुस्तक में 5 प्रकार के अर्पण है। इथे एक मुला होतं अर्पण पुढचे गेला आहे ते तसे आहे म्हणजे ते अर्पण नव्हे जुन्या करारामध्ये 5 अर्पण आहे. और पुराने नियम में 5 अर्पण है। कोण सांगणार तो 5 अर्पण? होम बलि, अन्न बलि, मेल बलि, दोष पाप बलि, बलि, पाप बलि. एक बिंदू सांगू शकता का 5 अर्पण? होम बली, हां. मेल बली, पाप बली, दोष बली आणि अन्न बली. प्राइज द लॉर्ड. होम अर्पण आणि अन्न अर्पण या विषयाबद्दल सांगतो. होम अर्पण और अन्न अर्पण इसके बारे में हम देखेंगे। होमार्पण प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे संपूर्णपणे समर्पण केलेला विषय आहे. और होम अर्पण पिता परमेश्वर की ओर प्रभु यीशु मसीह ने संपूर्ण समर्पण किया हुआ विषय है। त्याच्यानंतर आहे अन्न अर्पण दिलेलं आहे. और उसके बाद में अन्न अर्पण दिया हुआ है। बघा प्रियानो, या 5 अर्पण दिलेला त्या क्रम त्या क्रम देखील देवाच्या आनंद ज्ञानातून उत्पन्न झालेला कार्य आहे. और ये 5 प्रकार का जो अर्पण है उसका क्रम दिया हुआ है और उसका क्रम भी परमेश्वर के ज्ञान के अनुसार है। आणि होमार्पण वधस्तंभावरील संपूर्णपणे अर्पण केलेल्या ख्रिस्ताचं प्रतीक आहे. और होम अर्पण जो है वो प्रभु यीशु मसीह ने सूली पर दिया हुआ जो बलिदान है, जो अर्पण है, उसका वो एक छाया है। आणि अन्नार्पण येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्व किंवा त्यांनी जगात कसा जगला त्या विषयाबद्दल आहे. और अन्न अर्पण क्या है कि प्रभु यीशु मसीह इस संसार में किस प्रकार जीवन बिताया उसके बारे में है, उसकी एक छाया है। आणि बघा होमार्पणाकडे आम्ही पाहत असता पगला वचन वाचा लेवियाचं पुस्तक पगला अध्याय पगला आणि दुसरा वचन वाचा लेवी की पुस्तक उसका पहला अध्याय उसका 1 और 2 पद पढ़िए। परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशाला हाक मारून म्हटले, इस्रायल लोकांस असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांना अर्पावा. बरं. आणि तिसरा वचन तिसरा पद. गुराढोरांना होम बली अर्पवायचा असल्यास त्याने निर्दोष असा नर अर्पावा, तो त्याने दर्शन मंडपाच्या दाराशी अर्पावा. Praise the म्हणजे Lord. परमेश्वरासमोर तो मान्य. इथं बघा प्रियांनो, या होमबलीचा मेंढरू प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे. और होम बलि का मेमना जो है वो प्रभु यीशु मसीह का एक छाया है। आणि इथे सांगितलेलं आहे त्याने निर्दोष असा नर अर्पावा. और तिसऱ्या वचनात दिलेला आहे शेवटी. तीसरे पद में हम देखते हैं कि एक निर्दोष मेमना को अर्पण करना है कि जो नर है। निर्दोष. बघा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रतीक आहे, त्याने पूर्णपणे निर्दोष होता. और प्रभु यीशु मसीह जिसकी छाया हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह पूरी रीति से निर्दोष था, उसमें कुछ भी पाप नहीं था। म्हणजे त्या काळातला राजा प्रभू येशू ख्रिस्ताला न्याय करण्याकरिता बघितलं असता त्याने पिलात म्हणाला, मी काही दोष त्यांच्या जीवितामध्ये पाहिला नाही, आढळला नाही. और जब पिलात के सामने प्रभु यीशु मसीह का न्याय किया गया तब उसके बारे में राजा पिलात ने इस प्रकार कहा है कि मुझे इसमें कुछ भी दोष दिखाई नहीं देता. आणि सैतान बघितलं असताना देखील काही दोष आढळला नाही. और शैतान ने जब देखा तब शैतान को भी उसमें कोई दोष दिखाई नहीं दिया. बघा
मत्तई सुवर्तमान 27 अध्याय मत्तई उसका 27 अध्याय आणि 24 वचन. और उसका 24 पद, 24 वचनाचं शेवट 24 वचन के आखिरी में पिलात या धार्मिक मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे तुमचे तुम्हीच पहा. तिथे काही दोष मी आढळला नाही असं आहे का? Praise the Lord. हा. आणि सैतान प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. और जब शैतान प्रभु यीशु मसीह के पास आया, योहान सुवर्तमान 14 अध्याय आणि 30 वचन बघा. योहान 14 अध्याय उसका 30 पद, यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. Praise the Lord. प्रियानं बघा, मानव बेगीतला सातान बेगीतला असताना देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काही दोष नव्हता. मनुष्य ने परखा, शैतान ने भी परखा, मगर प्रभु यीशु मसीह में कुछ भी कमी पाया नहीं गया या कुछ भी दोष नहीं पाया गया. आणि आम्ही होमार्पणाकडे परत या. और हम लौटकर होमार्पण के यहाँ आएंगे. आणि 6 वचन पहा. लेवी पहिला अध्याय 6 वचन. लेवी की किताब उसका पहला अध्याय और उसका 6 पद. फक्त यज्ञ पशूचे कातडे काढून त्याचे तुकडे करावे. आमेन. बघा प्रियानो, 6 वचनाकडे आपण लक्ष द्या. आणि तिथे असं म्हणलेलं आहे, या यज्ञपशूच्या कातडी काढला असताना देखील निर्दोष होता. और ये जो मेमना है उसका चमड़ा निकालने के बाद भी वो निर्दोष था. आणि तुकडा तुकडा केला असताना देखील निर्दोष होता. और उसके टुकड़े करने के बावजूद भी वो निर्दोष था. तुम्ही म्हणजे दवाखान्यात आमच्या एक्सरे नाही दुसरा दुसरा एक एक्सरे काढताना ECG नव्हे, MRI स्कॅन घेतला असता. MRI जब किया जाता है, म्हणजे प्रत्येक भाग तुकडा तुकडा करून त्याचे चित्र आम्हाला पाहायला मिळते. और उस MRI में क्या होता है कि हमें शरीर का अवयव का छोटा छोटा भाग विभाजित किया जाता है और उसका चित्र वहाँ पे दिखाई देता है. कुठंतरी काहीतरी दोष असले तरी तिथे दिसून येईल. अगर कहीं कुछ दोष है तो वो वहाँ पर दिखाई देगा. होमार्पणाच्या कातडी काढला, त्याच्यानंतर तुकडा तुकडा केला. और मेमनी की चमड़ी निकाली जाती है और उस चमड़ी के टुकड़े किए जाते हैं. त्याद्वारे संपूर्णपणे उघडून बघितला. और इस प्रकार से उसको पूरा रीति से खुलकर या खोलकर देखा जाता है. खरोखर यज्ञार्पण करण्याकरिता तुकडा तुकडा केला. और होम बलि करने के लिए उसके टुकड़े किए. त्याशिवाय म्हणजे काहीतरी दोष आहे का हे देखील पाहण्याकरिता एक योजना तिथे उपलब्ध होता. और उसमें किसी प्रकार का दोष है या नहीं ये देखने के लिए उसके टुकड़े किए गए. एवढंच नव्हे, इतना ही नहीं, अजून एक कार्य आहे. और एक काम वहां पर 9वं वचन बघा. और उसका 9 पद पढ़िए. त्याची हातडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावे, मग याचकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. परमेश्वराकरिता सुवासिक हव्य होईल. बघा इथे एक विशेष कार्य सांगितलेलं आहे. और एक बहुत ही विशेष कार्य यहाँ पर बताया है. आपण सर्वांनी इथे लक्ष दिलीच पाहिजे. और हम सब ने यहाँ पर अपना ध्यान देना चाहिए. कशाला असं देवाने योजना दिलेला आहे. और इस प्रकार सा काम करने के लिए परमेश्वर ने क्यों कहा. बघा, आतडी आणि पाया पाणीमध्ये धुवून अर्पण केला. और अंतड़ी और पाय जो है वो पानी में धोने के लिए कहा. तर मी पूर्वी इकडे आला असता तुम्हाला सांगितलं आमच्या जीवाला 3 भाग आहे. मैं पिछले बार जब आया था तब मैंने आपको कहा था कि हमारा जो प्राण है उसके 3 भाग है. कोण सांगणार? भावना
मन, भावना आणि इच्छा. मन और हमारा भावना और इच्छा. आमचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचा जीव आहे. और हमारा व्यक्तित्व जो है वो हमारा प्राण है. आणि जीवामध्ये 3 कार्य भाग आहे. और हमारा जो प्राण है उसमें 3 भाग एक आहे मन आणि भावना आणि इच्छा. और सबसे पहले मन, दूसरा भावना और तीसरा इच्छा. इथे बघा प्रियानो, इथे आतडी दाखवलेला आहे. और यहाँ अंतड़ी जो है वो दिखाई है. आतडी आहे की अंतडी? हिंदीमध्ये अंतडी आहे, अंतडी, ओके. मराठीत आतडी. हाँ, हिंदी में अंतड़ी बरोबर. मराठीमध्ये आतडी आहे ना, ओके. आतडी काय दाखवतात? और अंतड़ी क्या आमचं- बताता है? आमचं पोट. और हमारा पेट. हा, आमचं पोट आमच्या भावनेच्या ठिकाणी आहे. हमारा जो भावना है उसकी छाया में हमारा पेट है. बघा इथे होमार्पणाच्या आतडी काढून पाणीमध्ये धुवून अर्पण केल्या. और होमार्पण के लिए हमारा जो अंतड़ी है वो पानी में धोकर उसको अर्पण किया. म्हणजे हे असं दाखवतात की और ये इस प्रकार दिखाया जाता है. प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरिता वधस्तंभावरील मेला. प्रभु यीशु मसीह हमारे लिए वो सूली पर मरा. त्यांनी आमच्या सर्वांच्या सर्व पाप स्वतःवर घेतला. और उसने सारे मानव जाति का पाप अपने ऊपर लिया. वधस्तंभावर असताना आम्ही प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांनी आठवण केला. और जब वो सूली पर था उसने हम में से हर एक को स्मरण किया. आम्ही करणार होता प्रत्येक पापाविषयाबद्दल त्यांनी म्हणजे मोजून ह्याचा परिहार केलेला आहे. और हम करने वाले हर एक पाप को गिनकर चुनकर उसकी क्षमा की है. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणातील एक भावना असा होता की और उस समय प्रभु यीशु मसीह की भावना इस प्रकार होती है. पित्याच्या अंतःकरणाला तृप्त करावे. और पिता के मन को तृप्त किया जाए. त्यांच्या प्रत्येक वागणूकद्वारे पित्याच्या अंतःकरणाला पूर्णपणे संतुष्ट केला. और उसके हर एक कार्यों के द्वारा पिता परमेश्वर के हृदय को उसने तृप्त किया. आणि म्हणजे पाय काय दाखवतो? और पैर किसको दिखाता है? त्यांचे वागणूक. और उसका चाल चलन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक वागणूक पित्याला प्रसन्न केला. और प्रभु यीशु मसीह की हर एक चाल चलन जो था वो पिता को प्रसन्न करने वाला था. म्हणून तुम्हाला माहिती आहे या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेतला असता स्वर्गातून एक वाणी आला आणि काय त्या वाणी काय म्हणाला? माझा परमप्रिय पुत्र आहे, याजवळ मी संतुष्ट आहे. तुम्ही म्हणा. तुम्हाला माहिती आहे का? हा माझा प्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका, हा, याच्यावर मी please. संतुष्ट आहे. त्या लोकांनी ऐकलं नाही, थोडा उच्च स्वराने बोल. हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐकावे. Praise the Lord. हा माझा प्रिय पुत्र आणि याजवळ मी संतुष्ट आहे. मी त्यांच्यावर मी पूर्णपणे संतुष्ट आहे. Praise the Lord. और स्वर्ग से जो वाणी आया वो इस प्रकार था कि ये मेरा परम प्रिय पुत्र है जिस पे मैं आनंदित हूँ. Praise the Lord. प्रियानो ऐका, जो ख्रिस्ताला आम्ही स्वीकारले, और जिस मसीह का हमने स्वीकार त्या किया. ख्रिस्त कोण आहे माहितीये का? और वो मसीह कौन है? पित्याच्या अंतःकरणाला पूर्णपणे संतुष्ट केलेला ख्रिस्त आहे. और पिता परमेश्वर के हृदय को पूरी रीति से आनंद दिया, आनंद प्रदान किया हुआ प्रभु यीशु मसीह है. आणि त्या ख्रिस्त आमच्या आत्मामध्ये वस्ती करतो. और वही मसीह हमारे हृदय में वास करता है. Praise the Lord. Praise the Lord. आम्ही म्हणून आम्ही धन्य लोक आहोत. और इस कारण हम धन्य है. आणि जो प्रभू ख्रिस्ताला मान्य केला त्या पिता आम्हाला देखील मान्य करणार. और जो पिता ने प्रभु यीशु मसीह का स्वीकार किया वही पिता हमारा भी स्वीकार करेगा. Praise the Lord. Praise the Lord. म्हणून होमार्पण संपूर्णपणे पित्याकडे समर्पण केलेला ख्रिस्ताचं प्रतीक आहे. और इस कारण होम अर्पण जो है प्रभु यीशु मसीह ने पूरी रीति से समर्पण किया, उसकी एक छाया है. आणि त्या ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्व आणि जीविताबद्दल आहे अन्नार्पण. और प्रभु यीशु मसीह का व्यक्तित्व या उसकी चाल चलन, इसकी एक छाया है वो अन्न बलि. Praise the Lord.
अन्न मध्ये 3 वस्तू वापरलेला आहे. और अन्न बलि के लिए 3 चीजों का इस्तेमाल किया गया. एक आहे की सपीठ, और सबसे पहले है खमीर. खमीर मैदा. खमीर नव्हे, मैदा. मैदा. आणि दुसरा आहे की तेल, दूसरा है तेल. आणि तिसरा आहे की धूप. और तीसरा है धूप. लोबान. Praise the Lord. बाकी 2 में हा. दूसरा दुसऱ्या वचन मध्ये आहे, मराठीमध्ये पहिल्या वचनामध्ये आहे. वाचा पहिला वचन. लेवी उसका दूसरा अध्याय उसका पहला पद पढ़िए. कोणाला परमेश्वरास अन्नार्पण करावयाचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे, त्यावर त्याने तेल ओतावे आणि वरती धूप ठेवावा. Praise the Lord. इथे अन्नार्पणाला एक नियम आहे. और अन्न बलि के लिए एक नियम यहाँ पर है. अर्पण करता असता इथे दुसऱ्या वचनात सांगितलेलं, मराठीमध्ये असं सांगितलेलं आहे, दुसऱ्या वचनात शेवटच्या भागात, त्यातून मुठभर सपीठ तेल व सगळं धूप घेऊन याजकाने स्मारक भाग म्हणून त्याच्या वेदीवर होम करावा. हिंदी में पढ़िए. और वह उसको हारून के पुत्रों के पास जो याजक है लाए, और वह अन्न बलि के तेल मिले हुए मैदे में से इस तरह अपनी मुट्ठी भर कर निकाले कि सब लोबान उसमें आ जाए, और याजक उन्हें स्मरण दिलाने वाले भाग के लिए वेदी पर जलाए कि यह यहोवा के लिए सुखदायक सुगंधित हवन ठहरे. और यह अन्न बलि किस प्रकार होना चाहिए कि जो मैदा है वो मैदा और तेल अपना एक मुट्ठी पर लेना है, और इस प्रकार लेना है कि उसमें पूरा लोबान भी आ जाए, और वो वेदी के सामने अर्पण करना है. इस प्रकार याजक परमेश्वर के निमित्त अन्न बलि अर्पण करे. सर्वांनी ऐकून घ्या. इथे एक नियम असे आहे की जे मुठभर सपीठ घ्यायचा आणि धूप आणि तेल पूर्णपणे घ्यायचा. और एक मुट्ठी मैदा लेना है और तेल और लोबान पूरा लेना है. आणि उरलेला सपीठ, तिसऱ्या वचनाकडे बघा, उरलेला सपीठ कसं वापरलेलं आहे म्हणून बघा. और जो बचा हुआ मैदा है उसको किस प्रकार इस्तेमाल किया है देखिए. अन्नार्पणातला जो काही शेष राहील तो अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा, हा शेष परमेश्वराला अर्पवायची जी हवे त्यातला परमपवित्र. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी समजून घेतले का? सबको समझ में आया. उरलेलं सपीठ कसे आहे, कोणाला दिले? और बचा हुआ मैदा वो किसको दिया जाता है? हारूनला आणि त्याच्या मुलांना. सर्वांनी ऐकले का? प्रियानं ऐकून घ्या. उरलेलं सपीठ आरोन आणि त्यांच्या पुत्राला दिलेला आहे. और बचा हुआ मैदा जो है वो आरोन और उसके लड़कों को दिया जाता है. सपीठ कशाचं प्रतीक आहे? और मैदा किसका छाया है? आपण कोणी इकडे लक्ष देत नाही. काहीतरी विचार आपल्या मनात आलेला आहे, ते सोडून टाका आणि इकडे लक्ष द्या. सपीठ कशाचं प्रतीक आहे? और मैदा किसकी छाया है? सपीठ येशू मसीह. प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जीविताबद्दल दाखवलेला आहे. और मैदा जो है वो प्रभु यीशु मसीह का व्यक्तित्व और उसका इस दुनिया में जो बर्ताव था या चाल था उसके बारे में बताता है. म्हणजे उरलेला सपीठ म्हणजे महायाजक आणि त्यांच्या पुत्राला दिलेला आहे. और बचा हुआ मैदा जो है महायाजक और उसके पुत्रों को दिया जाता है. आरोन आणि त्यांच्या पुत्राला दिलेला आहे. अहरोन और उसके पुत्रों को दिया जाता बघा है. प्रियानो, आरोन प्रभु येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे आणि आरोनाचं पुत्र मंडळीचं प्रतीक आहे. और अहरोन जो है वो प्रभु यीशु मसीह की छाया है, और उसके जो पुत्र है वो उसकी कलीसिया की छाया है. Praise the Lord. Praise the Lord. हे काय दाखवलेलं आहे? और ये क्या बताता है? बघा प्रियानो, होमार्पण आणि अन्नार्पण मिळून ह्याचा अर्थ तुम्हाला समजावून देते. होम बलि और अन्न बलि इन दोनों का जो अर्थ है वो मैं बताना चाहता हूँ. बघा होमार्पण काय दाखवतात? और होम बलि किसको दिखाता है?
म्हणजे परमेश्वराकडे पूर्णपणे समर्पण केलेला ख्रिस्ताचं प्रतीक आहे. और पिता परमेश्वर को पूरी रीति से समर्पण किया हुआ वो पुत्र का जो बलिदान है वो है होम बलि. आणि अन्नार्पण असं दाखवतात की जो ख्रिस्त आमच्याकरिता दिले त्या ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून जाणण्याकरिता आम्हाला पदवी दिलेला आहे. और प्रभु यीशु मसीह इस संसार में जीवन बिताते समय जिस प्रकार चला उसके पदचिन्हों पर चलने का एक छाया है वो अन्न बलि. कसाला मंडळी जीवन और कलीसिया का जीवन किस लिए? फार अर्थपूर्ण आहे. बहुत ही अर्थ भरा. रविवारी फक्त एकत्र होण्याकरिता नव्हे, और रविवार के दिन हम संगति करें ऐसा नहीं. मंडळी जीवन म्हणून एक जीवन आहे. और कलीसिया का जीवन एक जीवन है. कशाला लग्न केला? सॉरी एक प्रश्न, एक पुरुष आणि स्त्री लग्न केला कशाला? और एक पुरुष और एक स्त्री ने शादी किया क्यों? कौटुंबिक जीवन जगण्याकरिता. और एक पारिवारिक जीवन जीने के लिए. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला कशाला स्वीकार केला? और आपने प्रभु यीशु मसीह का स्वीकार क्यों किया? मंडळी जीवन जगण्याकरिता. कलीसिया का जीवन बिताने के लिए. Praise the Lord. इतर प्रिय ऐका, प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता पूर्वी? और पहले प्रभु यीशु मसीह कहाँ पर था? जगात येण्याच्या पूर्वी कुठे होता? इस पृथ्वी पर आने से पहले प्रभु यीशु मसीह कहाँ थे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. जो ख्रिस्त देवासह होता त्या ख्रिस्त आमच्या बरोबर रहण्याकरिता आलेला आहे. और जैसे कि यूहन्ना रचित सुसमाचार पहला अध्याय पहले पद में कहा है कि आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था. प्रभु यीशु मसीह वो पिता परमेश्वर के साथ था. वह हमारे साथ होने के लिए मनुष्य बनकर इस पृथ्वी पर आए. Praise the Lord. वाचा एक वचन कलीसिकरास पत्र 3 अध्याय 6 वचन. कलीसियों की पत्री उसका 3 अध्याय और उसका 6 पद. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. सॉरी 3 अध्याय नाही, 2 अध्याय. 2 अध्याय उसका 6 पद. कलीसियों की पत्री 2 अध्याय 6 पद. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारिले तसे त्यामध्ये चाला. Praise the Lord. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले का? प्रभु यीशु मसीह का स्वीकार हमने किया है इथं क्या? बसलेला सर्वजण माझ्या अंतःकरणातल्या खात्री असे आहे की सर्वांनी प्रभु येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे. और मैं ये इस बात को ऊपर विश्वास रखता हूँ कि यहाँ पर बैठे हुए हर एक व्यक्ति ने प्रभु यीशु मसीह को अपना उद्धार करता करके स्वीकारा है. जर कोणी स्वीकारला नसले तरी आज एक निश्चय घ्या. अगर आप में से किसी ने स्वीकार नहीं किया है तो आज के दिन एक निर्णय लीजिए. फक्त त्यांच्याकडे सांगा, और केवल उनको बताना, प्रभू येशू तू माझ्यासाठी मेला, माझ्यासाठी पुन्हा उठला, तू माझा तारणारा आहे. और प्रभु यीशु मसीह आप मेरे पापों के लिए मर गए, आप मेरे लिए फिर से जीवित हो उठे, आप ही मेरे उद्धार करता है. असं एक निश्चय घेतला असता तुम्ही पूर्णपणे बदलणार. और जब इस प्रकार सा निर्णय आप लोगे तो पूरी रीति से आप बदल जाओगे. प्रियानो ऐका, एक उदाहरण. एक उदाहरण आप देता हूँ. म्हणजे इथं बघा, कोल्हापूरवरून एक स्त्री आल्या लग्नासाठी. कोल्हापूरवरून एक स्त्री लग्नासाठी आल्या. कोल्हापुर से एक लड़की शादी के लिए आई. कोल्हापूरवरून मीनाक्षी आली. कोल्हापुर से मीनाक्षी आई. आणि सोलापूरवरून संजय आल्या. और सोलापुर से संजय आया. आणि दोन्ही लग्नामध्ये परस्पर वचन दिले. और उनके शादी के समय में उन्होंने एक दूसरे के साथ वाचा बांधी. आणि असं सांगितलं बघा, तुला आजपासून मी माझा नवरा म्हणून स्वीकारतो म्हणून मीनाक्षी सांगितलं. और मीनाक्षी ने इस प्रकार कहा कि आज से मैं आपको मेरा पती करके स्वीकारती हूँ. संजय सांगितलं की
आजपासून तुला मी माझ्या बायको म्हणून स्वीकार करतो. और संजय ने इस प्रकार वाचा बांधी कि आज से मैं तुम्हें अपनी पत्नी करके स्वीकारती हूँ. बघा प्रिय ऐका, इथे एक भयंकर एक वेगळपणा झाला किंवा एक आश्चर्यकारक संबंध उत्पन्न झाला. और बहुत ही आश्चर्यकारक संबंध यहाँ पे निर्माण हुआ. एक स्त्री आणि पुरुष आला आणि वचन दिल्यामुळे दोन्ही नवरा बायको म्हणून बदलला. और एक स्त्री और एक पुरुष एकत्रित आए, उन्होंने आपस में वाचा बांधी, इसके द्वारा वो आपस में पति पत्नी हो गए. म्हणून आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारला असता तुम्ही देवाचे लेकर म्हणून बदलणार. आज अगर हम प्रभु यीशु मसीह का जब स्वीकार करते हैं तो आप पिता परमेश्वर के पुत्र हो जाते हैं. एवढंच नव्हे, आपलं नागरिकत्व स्वर्गात ठेवणार. और हमारा जो नागरिकत्व है वो स्वर्गीय हो जाता है. स्वर्गीय राज्याचे वारिस म्हणून आपण होणार आहे. और स्वर्गीय राज के हम वारस हो जाते हैं. हे म्हणजे दान म्हणून देवाने देणार आहे. और ये सब बातें प्रभु हमें दान करके देता. इफिस्करास पत्र 2 अध्याय 7व्या वचनात 9व्या वचनात सांगितले आहे, कोणीही अठ्ठीदा बाळगू नये म्हणून कर्म केल्यामुळे नाही. हे की नाही, 9 वचनात सांगितलेलं आहे. कोणी अडेता बाळगू नये. इफिसियों की पत्री उसका 2 अध्याय 9 पद. कोणी अडेता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. प्रेज द लॉर्ड. बघ प्रियानो, आणि हे आहे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जसा स्वीकार केला. पुन्हा आपण कलेसिकरास पत्राकडे जावा. कलेसिकरास पत्र 2 अध्याय 6 वचनाकडे परत या. और फिर से कलसियों की पत्री उसका 2 अध्याय और 6 पद. तिथे असं म्हणलेलं आहे, और वहां पर इस प्रकार कहा गया है, तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारिले तसे त्यामध्ये चाला. प्रेज द लॉर्ड. जसं तुम्ही स्वीकारलं तसं त्यामध्ये चाला. और जिस प्रकार प्रभु यीशु मसीह का हमने स्वीकार किया उसी प्रकार हम चले. बघा प्रियानो, आता मी सांगितलं आहे लग्न झाला अभी मैंने कहा कि शादी हो गई. आणि मीनाक्षी म्हणतात की संजय तुम्ही चांगला आहे, सुंदर आहे, कधीतरी आपण भेटूया, मी माझ्या घरी चाललो. और मीनाक्षी कहते हैं कि आप बहुत अच्छे हैं, अच्छे दिखते भी हैं, फिर कभी हम मिलेंगे, अभी मैं अपने अपने घर जाती हूँ. पुढच्या दिवाळी येत असता मी आपल्या घरी येतो. अगले दिवाली को मैं फिर से आपको मिलने आ जाऊंगी. असं आहे का? ऐसा होगा क्या? नाही नाही. ऐसे नहीं हो त्या सकता. दिवसापासून दोन्ही एकत्र राहणार, और उस दिन से दोनों एक साथ रहेंगे, एकत्र जेवणार, एक साथ खाएंगे, एकत्र चलणार, एक साथ चलेंगे, एकत्र प्रवास करणार, एक साथ यात्रा करेंगे, सर्व एकत्र आहे. और हर एक बात वो एक साथ करेंगे. आणि 6 वचनाकडे या. आणि तसे आहे तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसं तुम्ही स्वीकारले तसं त्यामध्ये चाला. और जिस प्रकार प्रभु यीशु मसीह का स्वीकार आपने किया है उसी प्रकार चलो. ते एक कारण आहे. और उसके लिए एक वजह है. कसाला असं इथे एक वचन दिलेलं आहे. और इस प्रकार क्यों कहा है कि आप मसीह में चलो. इथे एक आज्ञाप्रमाणे दिलेलं आहे. और यहाँ पर एक आज्ञासारखं दिलेलं आहे. ठीक आहे. क्या के रीति से यहाँ पर वचन दिया है. बघा, आपला प्रभु येशू ख्रिस्त देवाबरोबर होता. और प्रभु यीशु मसीह पिता परमेश्वर के साथ थे, पवित्र देवाबरोबर, पवित्र परमेश्वर के साथ, नीतिमान देवाबरोबर, और धर्मी परमेश्वर के साथ, कळवळ आणि प्रेमाने भरलेला देवाबरोबर, दया और प्रेम से लदा हुआ परमेश्वर के साथ, सर्व सद्गुणाने भरलेला देवाबरोबर रेगलेला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आलेला आहे. और हर एक सद्गुण के साथ रहा हुआ प्रभु यीशु मसीह आज हमारे साथ रहता है. दोन्ही आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही जात असता, और उस मसीह के साथ हम चलते त्यांच्या समय, बरोबर आम्ही जीवन जगत असता. और उसके साथ जीवन बिताते समय प्रभु येशू ख्रिस्ताच्या मरण आणि पुनरुत्थानाबरोबर पवित्र आत्मा होता. और प्रभु यीशु मसीह की मृत्यु और पुनरुत्थान के समय पवित्र आत्मा था. आणि म्हणून मरणातल्या आणि पुनरुत्थानामधल्या संपूर्ण रहस्य आणि गूढ रहस्य सर्व पवित्र आत्माला ठाऊक आहे.
और प्रभु यीशु मसीह का मृत्यु और उसका पुनरुत्थान, इसमें जो भी गुण बातें हैं, जो भी रहस्य की बातें हैं, ये सब पवित्र आत्मा को पता थी. आणि आम्ही प्रभू ख्रिस्ताबरोबर जात असता पवित्र आत्मा आम्हाला दाखवणार ख्रिस्त कोण आहे म्हणून. और मसीह के साथ चलते समय पवित्र आत्मा हमें अगुवाई करता है कि मसीह कौन है. आणि पवित्रताबद्दल आम्हाला दाखवत असता आमच्या अपवित्रताबद्दल आम्हाला जाणीव होईल. अब जब पवित्र आत्मा हमें बताता है तो हमारे पाप और अधर्म के बारे में बताता है, तब उसके बारे में हमें ज्ञान मिलता है. नीतिमत्वाबद्दल पवित्र आत्मा दाखवत असता आम्हाला नीतिमत्वाबद्दल जाणीव होईल. और धार्मिकता के बारे में जब हमें बताता है, तब वो धार्मिकता क्या है हमें पता चलती बघा है. प्रियानं वाचा योहानकृत सुवर्तमान 16 अध्याय 13 वचन वाचा. योहान उसका 16 अध्याय उसका 13 पद. आणि बिंदू तुम्ही वाचा, बाकी सर्वांनी मागे बोल. तरी तो सत्याचा आत्मा तरी तो सत्याचा आत्मा येईल येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्याला स्वतःचे सांगणार नाही, स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. 15 वचन. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. Praise the Lord. बघा हे पवित्र आत्मा स्वतः विषयाबद्दल काही बोलणार नाही, और पवित्र आत्मा खुद के बारे में कुछ नहीं कहेगा, तरी ख्रिस्ताबद्दल सांगणार. और वो मसीह के बारे में बताएगा. ख्रिस्ताने काय काय आमचं करिता केलेलं आहे त्या विषयाबद्दल आम्हाला जाणीव देईल. और मसीह ने हमारे लिए क्या क्या किया है, इसका ज्ञान हमें वो देगा. आणि एवढंच नव्हे, 15 वचनात काय सांगितलेलं आहे. और उसके 15 पद में क्या लिखा है. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास विदित करेल. प्रेज द लॉर्ड. प्रिया ऐकले का. आणि पवित्र आत्मा पित्याचा सर्व सद्गुण ख्रिस्तामध्ये आहे म्हणून आम्हाला दाखवणार. और पवित्र आत्मा जो पिता का जो भी सद्गुण है वो उसमें है, ये हमें दिखाएगा. प्रेज द लॉर्ड. ऐका प्रियानो, सुनिए. इथे एकदम पांढरे कपडा टाकलेला आहे समजा, एकदम सुंदर आणि पवित्र, आणि काही मळलेला नसलेला एक कपडा तिथून इथपर्यंत टाकलेला आहे समजा. अगर ये भावना कीजिए कि एक सफेद कपड़ा दरवाजे से लेके यहाँ तक ऐसा बिछाया हुआ है. आपण बाहेरून पळून आला इकडे, हम बाहर से दौड़ते दौड़ते यहाँ पर आ गए. आणि चिखलात घातलेला चप्पल बरोबर आलेला आहे. और कीचड़ में गंदा हुआ चप्पल पहनकर हम आए हैं. दाराजवळ आला असतात काय करणार. जब दरवाजे के पास आते हैं तब हम क्या तुम्ही करेंगे. बघितलं असतं पांढरे कपडे आहेत. हम देखते हैं कि सफेद कपड़ा यहाँ पर बिछाया हुआ है. तिथं थांबणार आम्ही, ठीक आहे और ना? वहाँ पर हम रुक जाएंगे. तिथं थांबून बघणार. और वहाँ पर रुक कर हम देखेंगे. अरे माझ्या पायात चिखल आहे, और मेरे पैर को कीचड़ लगा है. ते शुभ्र कपडा बघितल्यामुळे आमच्या पायातल्या मळलेला बदल आम्हाला जाणीव उत्पन्न झाल्या. और एकदम स्वच्छ और सफेद कपड़ा जब हम देखेंगे तो हमारे पैर में लगी हुई जो गंदगी है उसका ज्ञान हमें होगा. जेव्हा ख्रिस्ताच्या सद्गुण आम्ही बघितले असता आमच्या दुर्गुणाबद्दल आम्हाला जाणीव होईल. और मसीह के अच्छे गुण को जब हम देखेंगे तो हमें जो दुर्गुण है उसकी प्रतीति हमको आएगी. जाणीव त्यावेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताकडे जाणार. और तब हम प्रभु यीशु मसीह के लहू के पास काल जाएंगे. मी सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या वैशिष्ट्य आणि त्याच्या शक्तीबद्दल सांगितलं आहे की नाही. पवित्रीकरण शक्तीबद्दल सांगितलं ना तुम्हाला. और कल के दिन में प्रभु यीशु मसीह के सामर्थ के बारे में और पवित्रता के बारे में मैंने बताया. प्रेज द लॉर्ड.
म्हणून आम्ही ख्रिस्ताबरोबर सहभागीपणात चालला असता आम्हामध्ये पवित्रीकरण होईल. और जब मसीह के संगति में हम चलेंगे तो जैसा वह पवित्र है उसी प्रकार हम भी पवित्र होंगे. दररोज और प्रतिदिन आणि देवाने आम्हाला दिलेला सर्व दिवस पवित्रीकरणाची दिवस आहे. और प्रभु ने हमें दिया हुआ हर एक दिन पवित्र दिन है या पवित्र होने के लिए दिया हुआ है. Praise the Lord. प्रिय नायिका, इथे वेगवेगळे फॅक्टरी आहे नाशिकमध्ये. और नासिक में बहुत सारी कंपनियां है. फॅक्टरीमध्ये म्हणजे एक पाईप उंच गेलेला आहे पाईप. और कंपनी में एक पाइप है जो बहुत ऊंचा तक लगाया हुआ है. त्या पाईपद्वारे संपूर्ण स्मोक सर्व बाहेर जाणार. और बड़ी बड़ी जो कंपनी है उसमें चिमनी रहती है. उस चिमनी के द्वारा जो धुआं कंपनी में तैयार होता है वो धुआं चिमनी के द्वारे बाहर फेंका जाता है. एवढंच नव्हे, प्रत्येक कंपनीमध्ये जो वेस्ट वॉटर बाहेर जाण्याकरिता एक योजना केलेला आहे. और हर एक कंपनी में जो गंदा पानी तैयार होता है वो निकलने के लिए पाइप के द्वारा बाहर निकाला जाता कसे है. आहे, आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. और उसी प्रकार हमारे लिए वो प्रभु यीशु मसीह की सूली है. आम्हामध्ये म्हणजे पापाविषयाबद्दल किंवा दोष या विषयाबद्दल जाणीव झाला असता आम्हाला सर्व दुर्गुण टाकण्याकरिता एक ठिकाणी आहे, त्या आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. और जब हमें हमारे पाप के बारे में हमारे दोष के बारे में प्रतीति होती है तो वो सब कुछ निकाल कर फेंक कर डालने के लिए एक जगह है, वो प्रभु यीशु मसीह की सूली. त्यावेळेला पाहता आपण पहिला योहान पहिला अध्याय, योहानाचं पहिला पत्र पहिला अध्यायामध्ये या विषयाबद्दल दिलेला आहे. पहिला योहान उसका पहला अध्याय आणि 6 आणि 7 वचन. 6 और 7 पद. त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशांत आहे तसे जर आपण प्रकाशांत चालतो तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. इथं सांगितलेलं आहे, त्याचबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसं तो प्रकाशात आहे तसं जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकाबरोबर भागी आहे. आणि त्याचा पुत्र येशू त्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतो. अगर हम कहते हैं कि हमारी संगति उसके साथ है और अंधकार में अगर चलते हैं तो हम झूठे हैं, मगर अगर हम ज्योति में चलते हैं तो हमारी सहभागिता उसके साथ है, क्योंकि प्रभु यीशु मसीह का लहू हमें सारे पापों से धोकर शुद्ध करता है. हे करीता आहे मंडळी जीवन. और इसके लिए है कलीसिया का जीवन. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सहभागीपणात आम्ही जात असता और प्रभु यीशु मसीह के संगति में चलते समय आमच्या विषयाबद्दल प्रभु प्रकाश देईल और हमारे पापों के बारे में वो हमें ज्ञान देगा या प्रतीति देगा. आणि त्याबद्दल आमच्या रहस्य सर्व कार्याविषयाबद्दल आम्हाला जाणीव होईल. और हमारे सारे गुप्त पापों के बारे में हमें प्रतीति होती है. आणि पवित्र आत्मा एक परिहार देखील आम्हाला दाखवणार. और उसका उपाय भी पवित्र आत्मा हमें बताता है. आणि त्या परिहार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त. और उसका एक परिहार या उसका एक उपाय है वो प्रभु यीशु मसीह का लहू. जगामध्ये ढोंगीपणा भयंकर महान आहे. और बहुत सारे ढोंगी लोग कार्य करते हैं. आणि नाटक करण्याकरिता सर्वांना भयंकर सामर्थ्य आहे. और ढोंगीपना करने का बहुत सारे लोगों में गुण है. म्हणजे एक म्हणजे
इमिटेटिंग करणे, अनुकरण. नहीं अनुकरण, नकल करा नकल. उद्दीपित करणे, म्हणजे उत्तेजित करणे. म्हणजे नाटक आणि सिनेमामध्ये दुसऱ्या व्यक्तीला आम्ही म्हणजे इमिटेटिंग करून दाखवणं. उद्दीपित करणे, हा. उत्तेजित या उद्दीपित. उद्दीपित बघितले का तुम्हाला? माहिती तरी तुम्हाला? हे? नक्कल किंवा इमिटेट करणं मीन्स उत्तेजित करणं, प्रवृत्त करणं. चार्ली चॅपलिन बद्दल ऐकले का तुम्ही? हा. चार्ली पूर्वी फार पूर्वी चार्ली चॅपलिन म्हणून एक कॉमेडी होता, कॉमेडी आहे. आणि एक ठिकाणी एक मल्सर असा एक कॉम्पिटिशन ठेवला की चार्ली चॅपलिनला अनुकरण करून दाखवा. हाँ, एक जगह पे इस प्रकार से एक स्पर्धा रखी गई कि चार्ली चैपलिन जिस प्रकार कार्य या एक्टिंग करता था उस प्रकार का एक्टिंग आपको करके दिखाना है. आणि त्यावेळेला चार्ली चॅपलिन तिकडे होता और उस समय चार्ली चैपलिन भी मौजूद था आणि त्याने पण त्यामध्ये भागीदारी घेतल्या और उसने भी वो सहभाग लिया. आणि त्यांना 14 म्हणजे फोर्थ प्लेस. 14 स्थान मिळाला. और उसको चौथा स्थान मिला. इतके सामर्थ्यवान आहे नाटक करण्याकरिता आम्ही करते. अभी सब समझ गया. एक कंपटीशन था जिसमें चार्ली चैपलिन का एक्टिंग करना था और वहाँ पर चार्ली चैपलिन भी मौजूद था. उसने भी उस परीक्षा में सहभाग लिया मगर उसका पहला नंबर नहीं आया, चौथा नंबर आया. उसका खुद का एक्टिंग उससे बेहतर करने वाले 3 लोग और भी थे. तसं मी पण होशियार आहे. ऍक्टिंग करण्याकरिता मी पण होशियार आहे. बहुत तसा होशियार आहे. और एक्टिंग करने के लिए बहुत सारे लोग होशियार है. इथं सांगितलेलं आहे पवित्र आत्मा आमच्या दोषाबद्दल विषयाबद्दल दाखवलं असताना देखील कोणी कबूल करण्याकरिता तयार नाही. और जब पवित्र आत्मा हमारे पाप के बारे में हमें जिताता है मगर लोग उसे कबूल करने के लिए तैयार नहीं. तसं केलं असता आम्ही अंधारात आहे. अगर हम इस प्रकार करते हैं तो अभी भी हम अंधकार में हैं. त्यामुळे प्रभू बरोबर आम्हाला सहभागिता मिळणार नाही. और इस कारण प्रभु के साथ हमारी कोई संगति नहीं. Praise the Lord. आज वेळ संपलेला आहे म्हणून मी बंद करतो. और समय खत्म हो गया इस कारण मैं यहाँ पर रुक जाता हूँ. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मृत्यूद्वारे सर्व नकारात्मक कार्याबरोबर व्यवहार केला. और प्रभु यीशु मसीह ने अपने मृत्यु के द्वारा हर एक नकारात्मक बातों का सामना किया. त्यांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे सर्व सकारात्मक आशीर्वाद, स्वर्गातला सर्व आशीर्वाद आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. और उसके पुनरुत्थान के द्वारा स्वर्ग के सारे आशीष हमें दी आणि गई. त्या ख्रिस्ताच्या सहभागीपणात चालण्याकरिता आम्हाला बोलविलेला आहे. और उस मसीह के साथ संगति में चलने के लिए हमें बुलाया गया. जो पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताच्या बरोबर पदस्तंभावर होता त्या पवित्र आत्मा आम्हाला आमच्या दोषाविषयाबद्दल दाखवणार. और पवित्र आत्मा हमारे जीवन में जो भी दोष है वो जिताता है. त्यावेळेला आम्हाला एकच एक मार्ग आहे की पदस्तंभावरील ख्रिस्त सांगलेले रक्त. और उस समय हमें केवल एकमात्र जगह है, वो सूली जहाँ पर प्रभु यीशु मसीह ने अपना लहू बहाया. रक्त सर्व अशुद्धीपासून आम्हाला मुक्त करतो. वो प्रभु यीशु मसीह का लहू हमें सारे पापों को धोकर शुद्ध करता है पवित्र करतो और हमें पवित्र बनाता है. इतका विश्वसनीय प्रभु आमच्या बरोबर आहे. और इतना विश्वास योग्य प्रभु हमारे साथ है. प्रभू सर्वांना सहाय करो. और प्रभु आप सबको सहाय करे. आमीन. प्रेज लॉर्ड. प्रभु को धन्यवाद है कि प्रभु ने आज भी हमारे हर एक लोगों का जरूरत जान करके हमारे एक से बातचीत किया. सभी लोग अपना इस छोटा सा जीवन कैसे जीवन बिताना चाहिए, यीशु मसीह कैसे जीवन बिताया, मनमानी के जीवन
नहीं, हमेशा पिता का इच्छा ना, पिता का इच्छा को पूरा करते हुए जीवन बिताकर हमें एक आदर्श देकर गया। तो यीशु मसीह का उस जीवन के आदर्श में हमें भी जीवन बिताना है। और हमने देखा कि जो भी मतलब होमार्पण था वो सब मतलब मंडली जीवन में प्रवेश किया हुआ हमारे लिए एक बहुत बड़ा एक मतलब यीशु मसीह में पूरा हुआ, अभी हमारे लिए भी अनुभव करने वाले एक अनोखा बात है। तो हमने ये बात को देखा, इसलिए अभी हमें जो मिला हुआ जिंदगी का बाकी समय अपनी इच्छा में नहीं, प्रभु की इच्छा में जीवन बिताकर प्रभु के आगमन की बात जोड़ने के लिए प्रभु हर एक लोगों को सहायता करे। और ये समय हम सब लोग प्रार्थना में रहेंगे, तभी सब लोग हमें प्रार्थना में करेंगे।